मी सीमाताई नांदेडकर, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. तर 1 2 3 4 दिवस झाले असं मी ब्लॉग टाकले नाही, कारण आता मी कामाला जाते. फिलहालमध्ये तर एकच काम आहे, नवीन पकडले तर, आणि नवीन जागी आहे, खूप दूर आहे इथून. तर मला येणं जाणं तर 1.5 तास लागते बघा, येणं जाणं, ट्रॅफिक वगैरे सगळं पकडून, आणि खूप दूर आहे. नवीन बिल्डिंग आहे, तर तिथं नवीन काम भेटलंय मला, तर अजून भेटणार थोडं हळूहळू दमदम. मला सांगायचं आहे की भाभीकडून मला परवानगी भेटली आहे की किचनमधलं सगळं रेसिपी वगैरे दाखव आणि परिसर पण दाखवत राहा, काही हरकत नाही. आणि जिथं मी पहिलं काम करायला जायची ना, तिथे लोक म्हणायचे की नको सीमा, जेवणाला नजर लागते, नको व्हिडिओ करू असं म्हणायचे. त्यांना मी म्हणायचे की प्लीज भाभी, मग त्यांनी मला इकडचा ब्लॉग बनवू द्या, कारण पब्लिकला पण दिसायला पाहिजे की मी काय स्ट्रगल करते, मी काय करते नेमकं. माझे ब्लॉगिंगचे व्हिडिओ आहेत तर मला व्हिडिओ टाकू द्या. तर ते बोलायचे की नाही सीमा, जेवणाची त्यांनी जेवण वगैरे दाखवलं तर नजर लागते, पोट फुगते, असं होते तसं होते असे बोलत. म्हणजे ठीक आहे, जबरदस्ती तर कोणाला करू शकत नाही. पण ही जी नवीन भाभी आहे ती मला बोलली की बिंदास व्हिडिओ कर, आणि मला पण आवडते व्हिडिओ करायला, तर माझ्याकडे स्टँड आहे, ते तुला स्टँड देते. तर इतकं छान वाटलं ना तुम्हाला काय सांगू. तर पण एकच काम आहे, आता हळूहळू भेटणार मला ते काम. ती साफ करायला लागली, एवढी साफ केली, 2 जोडी होत्या, आता ही साफ करणार आहे, याच्यामध्ये टाकणार आहे साफ करून. मेथीचे थेपले करायचे, आता पीठ भिजू घातलंय, तर 15-20 मिनिटं ठेवायचं याला. आता अजून मेथीचे थेपले केलेत बघा. मेथीची भाजीच करायची होती, पण दिव्या बोलली की मेथीचे थेपले बनव मम्मी, तर थेपले केले मी. 20 थेपले केले आणि एवढी खिचडी केली. हे पाण्याचा लई प्रॉब्लेम आहे बघा इथं, कारण पाणी म्हणजे पाणी 1 कळशी 2 बकेट एवढंच पाणी यायले, पाण्याचा पत्ताच नाहीये. रात्री तर पाणी किती दिवस झाले येणंच गेले, फक्त सकाळीच काय 10 मिनिटं यायले पाणी चाललंय, पण काम बी होईना गेले. एवढा काय प्रॉब्लेम व्हायला काय माहिती. तर ठाण्यामध्ये ह्या महिन्यामध्ये लई प्रॉब्लेम चाललाय पाण्याचा खरंच. तर हे बघा किती वाजले, तर ह्या टायमाला मी जाते कामाला. टाइम पण बघून या किती वेळ लागते बघा. हे 2 फोटो आणि आधार कार्डाचा झेरॉक्स हे कामावर म्हणले ID बनवायला, तर हे द्यायचंय आज. बघा बिल्डिंग मध्ये किती अंधेरा असते, दिसत पण नाही. कोणीच नाहीये बघा. मी गंमत काय करते तुम्हाला सांगते. रिक्षाला रोजचे 100 रुपये लागतात, तर त्या हिशोबानं माझे येणं जाणं 50 रुपये व्हा. जसं मीटर 50 झालं, रिक्षा स्टॉप करायला होते मी, आणि नंतर मी चलत जाते पाये पाये. रिक्षामधून उतरून 5 मिनिटं चालायचं आहे. बिल्डिंगमध्ये आल्याच्या बाद एंट्री करावं लागते. मग भाभीच्या घरी आले, जेवणाची तयारी करू लागले, आणि त्यांनी ना खूप कम तेल खातात. आपण कसं जसं भाजी चिकनची असो, कोणचे पण असो, आपण भरपूर तेल टाकता, ते तसं नाही. आपण जे छोटा चम्मच असतं ना, आपण लेकरांना दवा वगैरे पाहिजे तर बघा छोटा चम्मच, तर तेवढं त्यांनी 1.5 चम्मच तेल खातात. तर त्याच्यामध्ये तुम्ही पोहा करा, चिकनची भाजी करा, काहीही करा, तेवढ्याच तेलामध्ये या 2 चम्मच तेल, एवढं आपण पोहा खाता ना त्या चम्मचनं. तर इथं मी स्वयंपाक बनवायला सुरुवात केली. तर पहिल्या दिवशी तर मला वाट लागलं की कसं मी करणार, कारण एवढंसं तेल खातात त्यांनी. तर त्याला माझी जेवढी पण मी आतापर्यंत 2-4 दिवस जे जेवण बनले ना, जेवढे पण त्यांना तेवढं सुद्धा जेवण इतकं आवडलं ना, म्हणजे खूपच. चिकनची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी करून चालल्या होत्या. फॅन झाले ते 2 जण, भाभी आणि भैया, माझ्या जेवणाचे. तर मला खूप आवडलं, कारण माझ्या जीवनाची तारीफ झाली. घरी तर होतीच, पण कामावर सुधार झाली. लय गर्व वाटलं मला की आपल्या महाराष्ट्रीयन जेवण त्यांना आवडलं. बनवत आहे चण्याची डाळ. हे बघा भिजू घातलेत भाभीनं सकाळी. इकडं पीठ तिंबून ठेवले, आता तडका देते. तर इथं मी शेंगदाणे भाजून घ्यायले पोह्यासाठी, पोहा करणार आहे. आणि बघा मी काय काय बनवले. इथं सुक्की भाजी गोबीची, सलाड बनवले, अजून ह्याच्यामध्ये काय पोहा, अजून या साईडला चण्याची भाजी सुकी आणि चपात्या बनवल्या. झाला स्वयंपाक, आता निघते घरी जायला. मुंबई आहे ना, रात्री फिरायला खूप मजा येते. लाईटिंग खूप छान,
स्टॉल चालू असतात, वडापाव हे ते, आणि ट्रॅफिक बी असते. बघा ट्रॅफिक किती आहे. रोज रात्री ट्रॅफिक खूप असते आणि माझं मीटर पण जास्त वाढत राहते. जिथं 50 रुपये होईल तिथं रिक्षाला म्हणायचं थांबव इथंच. तर हे बघा 8:30 वाजले. तर मी किती वाजता गेले आणि कधी आले, तरी पण आज जास्त ट्रॅफिक नव्हती, पण लवकर आले. आता दम लागला ना, 4था माळा चढले ना म्हणून. दम लागलाय. 4था माळा चढले की असंच होते, दम लागते. आता एक काम भेटलंय, हळूहळू भरपूर कामं भेटणार तिकडं. नवीन बिल्डिंग झाली आहे आणि खूप लोक अजून त्या बिल्डिंग मध्ये आली नाहीत राहायला. तर बघू आता. तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता तुम्हाला हेच ब्लॉग बघायला भेटणार, कामाला येते जाते आणि कसं काय काय जेवण बनवलं, किती कामं भेटले हे तुम्हाला शेअर करणार. कारण त्या भाभीला मी बोलले होते की भाभी मी तुमच्या घरचा किचनचा ब्लॉग बनवले तर तुम्हाला चालेल का. तर त्या बोलल्या हा ठीक आहे बनव म्हणल्या होत्या. आणि जे पहिलं मी काम करायला जायची ना, तर ते लोक म्हणायचे की सीमा मत बनाव, खाने में नजर लग जाती है, इसके लिए मत बना, पेट फूक जाता है, मतलब पोट वगैरे फुगते, जेवणाचा व्हिडिओ वगैरे काही करू नको असं बोलायचे त्यांनी. आणि ही भाभी बोलली की बिंदास बनव, काही प्रॉब्लेम नाहीये सीमा. तर म्हणून तुम्हाला हे ब्लॉग आणि हे आतापासून ब्लॉग तुम्हाला जेवणाचे बघायला भेटेल तुम्हाला. ठीक आहे. तर चला मी ब्लॉग खतम करते आता. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंटमध्ये सांगत राहा तुम्हाला हे असे ब्लॉग बघायला आवडेल का. तर चला बाय, काळजी घ्या.